एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आत्ता आम्ही मस्त चाललो आहे पप्पांच्या एका फ्रेंडकडे. त्यांनी गाडीची पूजा करायला बोलवलं आहे. तर म्हटलं की आपण व्हिडिओची सुरुवात करूयात आणि व्हिडिओ पण तयार होईल माझा एखादा. तर आम्ही तिघं पण बसलो आहे आणि त्यांच्या घरी ना लहान लहान बाळ आहेत, त्यांची नातवंड आहेत. तर त्यांच्यासाठी पप्पा मस्त खाऊ घ्यायला गेलेत, कॅडबरी सेलिब्रेशन आणि थोडेफार फ्रूट्स वगैरे घ्यायला गेलेत. त्यामुळं म्हटलं की आत्ता माझ्या लक्षात आलं की मला व्हिडिओ करायचा आहे. तर मी आता मस्त व्हिडिओ करते आणि मी एकदम साधे सिंपल घातले कारण की माझे सगळे कपडे तिकडे आहेत. त्यामुळे तर माझे थोडेच ठेवलेले आहेत कपडे. कपडे भरलेत की भरलेत पण ते जरा जास्त असे काय म्हणतात त्याला, ह्याचे कपडे आहेत, चमकीवाले कपडे आहेत. त्यामुळं चमकीवाले इन द सेन्स चमकीवाले नाही, म्हणजे समजून घ्या मला काय म्हणायचं आहे. तर तसे कपडे आहेत. तर त्याच्यापेक्षा हे सिंपल वाटलं मला, म्हणून म्हटलं आपण हेच घालूयात. पप्पा काय काय आणलं, एक छोटं काहीतरी आणलंय. आणलं ऍपल. काय छोटं पेढे. आपल्या गाडीची पेढे कुठे दिले त्यांना? छोटे घेतले हा त्यांच्या फॅमिली बर्थडे. सो चला. जास्त माणसं. आपल्या संस्कृतीत कुणी पण गाडी आणली, नवीन कोणत्याही गोष्टी आणल्या तर त्याची पूजा केली जाते. आणि ज्यांच्या घरी पण आपण गाडी घेऊन जाऊ किंवा ते स्वतःहून कॉल करून सांगतात की तुमची गाडी नवीन आणली तर घरी घेऊन या, आम्ही पूजा वगैरे करतो. आणि आपल्याला जरी समजलं की कुणीतरी नवीन गाडी आणली तर आपण सुद्धा त्यांना घरी बोलवून त्यांच्या गाडीची पूजा करतो, बघतो गाडी कशी आहे या सगळ्या गोष्टी. आणि जेव्हापासून आमची कार आली आहे तेव्हापासून मम्मी पप्पा फिरतीवरच आहेत, कारण की देवाला नेली, परत ज्यांनी बोलवतील त्यांच्या घरी नेऊन त्यांची पूजा करून आणली गाडीची. कारण की आपण कोणतीही नवीन गोष्ट आणली तर त्याला लक्ष्मीच मानतो. आणि आम्हाला अजून 2-3 ठिकाणी जायचं होतं पण ते आम्ही कॅन्सल केलं, कारण की मला परत उद्या पुण्याला रिटर्न यायचं होतं आणि माझी शिफ्टिंग पण होती. त्यामुळे खूप साऱ्या गोष्टी पण घ्यायच्या होत्या आणि ऐन टायमाला विसरतं, तुम्हालाही माहिती आहे. तर म्हटलं की ते जरा स्किप करते, जेव्हा पण तुम्ही परत माघारी याल तेव्हा त्यांच्या घरी जाऊन गाडीची पूजा वगैरे करून या. तर त्या दादांनी पहिल्यांदा जो हार आणलाय तो गाडीला लावला, त्याच्यानंतर स्वस्तिक वगैरे व्यवस्थित काढलं, पूजा केली आणि त्याच्यानंतर दीदींनी आरती वगैरे केली, काकूंनी केली, मग असं 5 जणींनी केले, परत पेढे वाटले. हा सगळा कार्यक्रम झाल्यानंतर त्यांनी मस्त पावभाजीचा बेत केला होता आणि मस्त आम्ही पावभाजी पण खाल्ली आणि खूप छान झाली होती.
उलट धरलंय का? हो ना. आता बाकी सगळं हातात पैसे कसं सपोर्ट करा नीट हा असं ए बाळा तू येणार नको काय करणार? फोटो काढ सर काढी या फोटो काढ तू हा येते येते चला उभा राहा मी काढते फोटो. सगळ्यांनी करा ए बाळा इकडे तू बघ इकडे मायापाशी मी घेतो. मी घेतोय घरी आलं सगळ्या गोष्टी नाश्ता वगैरे त्यांच्याकडून करून आणि सध्या आता माझी संसार न्यायची तयारी चालू आहे. आणि तर मम्मी मला सगळ्या गोष्टी भरून देते आहे. म्हणजे काय म्हणतात त्याला चटणी मीठ परत तेल अजून काय काय बेसनचं पीठ गव्हाचं पीठ बाजरीचं पीठ ज्वारीचं पीठ ह्या सगळ्या गोष्टी तर काय हे सगळं करावं लागते आपल्याला. तर ते सगळं भरून देते आणि कुकर पातेलं आधीच मी 2 पातेली नेलेले एक इलेक्ट्रिकलवाला आहे आणि एक आपलं साधं पातेलं आहे. ते 2 नेलेत पण अजून 2 लागतील कारण की दूध वगैरे तापवायला. ते चहाचं नेलं मी पातेलं आणि एक कुकर घेतला आहे. आता तो मम्मीने मला खूप रिस्कनं दिला आहे पण ठीक आहे चालेल है ना. फक्त पाणी वरच लक्षात ठेवायला लागतं नाहीतर काय खरं नाही. दोघे काय आता किती करून खातोय आय डोंट नो पण बघू. एवढं सामान नेलं आहे म्हटलं तर आम्ही करून खाईलच आणि त्याच्या नादाने काहीतरी बनेल कॉन्टेंट आम्हाला त्यामुळे तर आम्ही करून खाईलच. तर हां त्याची तयारी चालू आहे सध्या. मी चेंज पण नाही केलं तरी मम्मी आता मला मस्त भरून देते. म्हणजे 1 महिनाभर अंदाज येतोय ना की आपल्याला किती राशन वगैरे लागते ना आम्ही आणि काय काय लागते हे पण कळते. तर त्यामुळे मम्मीला म्हटलं जे पण देणार आहे थोडं 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 दे उगाच परत त्याला काही किडे वगैरे लागले तर मग परत अवघड होईल. कारण की आपल्याला मम्मीसारखं होत नाही सगळ्या गोष्टी नीट प्रत्येक वेळी निवडून ठेवायच्या. तर मी आणि स्वातीनं थोडं थोडं हे केलं आहे कारण की एकमेकींना सांगितलं मी आणतो ती आणतो कारण की तिच्या शेतातल्या आहेत सगळे तूर आणि तूर आणि मटकी म्हटली की घरातच आहेत त्यामुळे ती आणणार आहे. आणि हां म्हणजे असं काही वाटून नाही घेतला तर मी नेणारच आहे जास्त ती पण आणेलच. तर या असं तर चालू आहे. तर बघ काय काय घ्यायचं घेतलंय तर काय ठेवलंय त्यात पीठ गव्हाचं पीठ आणि डाळीचं पीठ ठेवलंय. आता अजून तिथलं सामान तिकडं लावायचं आहे. बाई लय डोक्याला थाप आहे. कसं होतंय आणि मम्मीनी सगळं सामान काढून वगैरे ठेवलेलं फक्त व्यवस्थित पॅक करायचं राहिलं होतं आणि थोडीफार भांडीसुद्धा पॅक करायची राहिली होती. तर ती मी नंतर करून घेतली. आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आणि जिथे आम्ही आता सध्या राहतो त्याची रूम टूर जर हवी असेल तर मला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता.